चला ज्योती किचनमध्ये आपण आज वांग्याचं भरीत करणार आहोत. तर वांगे आपण आता मस्त भाजून घेतलेले आहेत. मस्त आता याला वरचं साले सगळे काढून घ्यायचे काळे. आपण याला आता धुवून घेणार आहोत, हे सालं काढून घेणार आहोत. आता वरचे सगळे साल काढून घेतलेले आहे, काळे झालेले. 2 वांगे घेतले. आता आपल्याला आतून मधून बघायचं आहे फोडून चांगले आहे की नाही, नाही तर जाऊ द्या आळी पोटात. चांगले बघून घ्यायचे बरं. फोडून बघितले आतमधून, दोन्ही पण वांगे माझे चांगले आहे. आता आपण चला भरीत करूया मस्तपैकी. आज वेगळ्या पद्धतीचं भरीत करायला लागले मी, महाराष्ट्रामधलं स्पेशल भरीत. गरम करायला ठेवला आहे. आता तवा गरम होतोय आपला. मस्त वांगे पण मस्त हे करून घेतले. खूप आवडतं बरं वांग्याचं भरीत माझ्या मिस्टरला, त्यामुळं मी आज भरीतचा बेत केलेला आहे. मस्त गरम गरम भाकरी आणि भरीत आहे की नाही, छान मस्त खायला. गाईज आता आपला तवा गरम झाला, त्यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकली, जिरे टाकले, थोडासा कढीपत्ता टाकला. टाकताना ध्यान धरायचं थोडंसं, कारण की अंगावर उडतं तेल. आता त्यामध्ये आपण थोडा कांदा टाकलाय. एक कांदा चिरून घेतला होता मी. आणि मी गावाकडून आल्यापासून माझं तब्येत बरोबर नाही, म्हणून त्यामुळे मी ब्लॉग टाकायला नाही दररोजचे डेलीचे. गावाकडून आल्यापासून मला खूप सर्दी, खोकला, ताप, खूपच तब्येत बिघडलेली. माझा आवाज पण चेंज येत असेल तुम्हाला. तर आपण आज भरीत करायला लागलोय. होऊ द्यायचा 2-3 पाकळ्या, असा मस्त लालसर होऊ द्यायचा कांदा. मस्त हे करून घेतले होते, चांगल्यापैकी फोडून घेतले होते. आता त्यामध्ये आपण चटणी, मीठ, हळद आणि मसाला थोडासा चवीनुसार, तुम्हाला जे मसाले आवडते ते टाकू शकता तुम्ही. वांग्याच्या भरितामध्ये टाकून घेतली मी. आता थोडंसं धनिया पूड, थोडासा कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ याच्यात टाकून घेणार मी. आता त्या तव्यामध्ये टाकणार आपण हे सारण, वांग्याचं सारण. टमॅटो आणि टाकलेलं हे सारण सगळं मिक्स करायचं. आता सारण सगळं मिक्स केलं. आता आपण हे तव्यामध्ये टाकणार. कसं मस्त भरीत झालंय आपलं. तव्यावर टाकलंय आपण. आता मस्त फ्राय होऊ द्यायचं. या गाईच खायला.